अपेक्षेप्रमाणे 2 वर्धापन दिनाचे कार्यक्रम पार पडले आणि अपेक्षेप्रमाणे एकमेकांवर टीका आरोप प्रत्यारोप झाले. काल खरं म्हणजे मी भाषण करणार होतो, पण थोडा उशीर झाल्यामुळे भाषण मी केलं नाही. मला तो प्रश्न विचारायचाच होता, 2 वर्धापन दिन शिवसेनेचे कसे काय असू शकतात? आणि जीवशास्त्राच्या प्राध्यापकांना मला काही अभ्यासासाठी काही DNA पाठवायचे होते. म्हणजे ज्या गटाची स्थापना 4 वर्षापूर्वी झाली, ज्या गटाची स्थापना 4 वर्षाची झाली, टेस्ट ट्यूब बेबू आहे ती अमित शहाची, ज्याचा तुम्ही उल्लेख करताय ते अमित शहाची टेस्ट ट्यूब बेबी. तर ती 4 वर्षाची टेस्ट ट्यूब बेबीला तुम्ही 60 वर्षाचं सर्टिफिकेट कसं काय देता? म्हणजे जीवशास्त्रातला हा काय चमत्कार आहे? बायोलॉजी मधला जीवशास्त्रातला हा काय चमत्कार? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला काल 60 वर्ष झाली, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली. आणि 4 वर्षापूर्वी एक टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली, घातली म्हणजे अमित शहानी घातली. त्यांच्या आई बाप अमित शहाच आहेत, म्हणजे हा एक परत चमत्कार आहे. आई आणि बाप दोन्ही त्याचे अमित शहा. हा, ते खूप मोठं त्याचं संशोधन करावं लागेल, आणि तो जर कोणी संशोधन केलं तर त्याला विज्ञानातलं किंवा जीवशास्त्रातलं नोबेल पुरस्कार मिळू शकतो. तर ते 4 वर्षाच्या टेस्ट ट्यूब बेबीला 60 वर्षाचा म्हणून त्यांनी काल साजरा केला वाढदिवस. हा जीवशास्त्रातला एक चमत्कार आहे. तर त्यांचा DNA काढावा लागेल आणि लॅबोरेटरीत पाठवावा लागेल की 4 वर्षाची 60 वर्ष कशी झाली. अर्थात आमचा मूळ शिवसेनेचा, खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन 60वा आपण पाहिला असेल. काल जल्लोषात साजरा झाला, ओव्हरफ्लो होता, माणसं आणावी लागली नाहीत, उगाच नरडी फोडून भाषणं करावी लागली नाही, शिरा ताणाव्या लागल्या नाहीत, आणि असं उत्तम प्रकारे एका परंपरेनं कालचा वर्धापन दिन 60वा साजरा झाला. उद्धवजींचं भाषण आपण ऐकलं असेल, त्यांची व्यथा वेदना आणि पुढल्या संघर्षाची दिशाही तुम्ही समजून घेतली असेल असं मी गृहीत धरतो. नवसाहेब, एकनाथ शिंदे काल असं म्हणाले की ऑपरेशन टायगर जे 2 दिवसापूर्वी संपूर्ण देशाने बघितलं ते ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. वेटिंग लिस्ट बघा, हे ऑपरेशन टायगर नाहीये. मला परत सांगतो, हे जे आमच्याकडले जे कोल्हे पळाले त्या कोल्ह्यांची त्याने सुनता केली. टायगर आहेत ना, वाघांची सेना आहे, वाघ आहेत. जे लोक स्वतःच विकायला तयार झाले, 6 लोक विक्रीसाठी, फॉर सेल हे मार्केटला आले, बाजारात आले, आणि शिंद्यांकडे अफाट पैसे असल्यामुळे विकत. आता ऑक्शन मध्ये अनेकदा परदेशामध्ये आपण पाहता, विजय मल्ल्याने गांधींचा चष्मा आणला, कोणी टिपूची तलवार आणली, कोणी ऐतिहासिक चित्र विकत घेतं, कोणी मॉडर्न आर्ट विकत घेतात, आणि काही लोकांना कुठल्या तरी असंच काहीतरी चित्र गोष्टींची आवड असते, विकत घेऊन घरात लावण्याची, संग्रहात ठेवण्याची. तशा ऑक्शनमध्ये हे त्यांना 6 लोक मिळाले, त्यांनी आपली किंमत लावली, आणि शिंद्यांकडे ओव्हरफ्लो असतो पैशांचा, त्याच्यामुळे त्यांनी ती विकत घेतली. याच्यामध्ये कसलं आलं ऑपरेशन? आता मी परत शिवी घातली, मी एक फार समर्पक शिवी आहे. कसलं ऑपरेशन? घंटा? हा, आता हे 6 लोक घंटा वाजवत बसतील शिंद्यांच्या दारात, आणि त्याबद्दल त्यांना बिदागी मिळत जाईल. कठीण आहे अशा प्रकारच्या राजकारणामध्ये श्वास घेणं, हे खूप कठीण झालंय आमच्यासारख्या लोकांना. एकनाथ शिंदे असंही म्हणाले की ऑपरेशन नांदा काय करणार, कंपाऊंडर आहे, मी डॉक्टर नसतो तरी पण ऑपरेशन करतो. बघा, तुम्हाला एकनाथ शिंदे म्हणजे काय यशवंतराव चव्हाण वाटले का? काय कोण वाटले कोण? तुम्ही त्यांच्या विचारांचं इथे डायऱ्या घेऊन येताना प्रश्न विचारता. उपमुख्यमंत्री आहेत, आज आहेत उद्या नसतील. तुफान पैसे आहेत ठेकेदाराकडून आलेले, माणसं विकत घ्यायची सध्या क्षमता आहे, उद्या असेल का सांगता येत नाही. एकीकडे अजित पवारांची पण ही ताकद होती,
माणूस आज आहे उद्या नाही. माझं वाक्य लिहून ठेवा, सत्तेवरचं म्हणतोय. नाही, पण